Good morning students. Welcome all of you in today's video lecture. Janta High School and Junior College Shirur. Standard 5th. Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale R.R. Fifth topic Fractions. In this video we are going to learn a fraction of a collection and a multiple of a fraction. See some examples. Here 1/4 of a collection of 20 dots. म्हणजे आपल्याला 20 डॉट्सचा एक कलेक्शन दिलेला आहे, म्हणजे एक गट आहे, समूह आहे 20. आता इथे या चौकटीमध्ये आपल्याला 20 डॉट्स दिसत आहेत आणि त्याच्यातला 1/4 पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे 1/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स म्हणजे किती डॉट्स हे आपल्याला काढायचं आहे. आता हे टोटल मिळून 20 डॉट्स आहेत. आता 1/4 म्हणजे 4पैकी एक भाग आपल्याला घ्यायचा आहे, त्यामुळे 20चे 4 समान भाग करणं गरजेचं आहे. मग इथं आपण 1 2 3 4 हे 20चे 4 समान भाग केलेले आहे आणि 4पैकी एक 1/4 म्हणजे 4पैकी एक भाग किती असणार आहे. तर एका भागामध्ये जर बघितलं तर 1 2 3 4 5 डॉट्स आलेले आहेत. म्हणजे 1/4 ऑफ 20 इज इक्वल टू 5. 1/4 ऑफ 20 इज इक्वल टू 5. मग हे आपण कसं काढलेलं आहे, तर 20 डिवायडेड बाय 4. 20ला 4नं डिवाइड करायचं आहे. 20 डिवायडेड बाय 4, 4 5 जा 20 म्हणजे ॲन्सर येईल 5. म्हणजेच काय 1/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स इज इक्वल टू 5 डॉट्स. वन अपॉन टू ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स. आता 20 डॉट्सचे 1/2 पार्ट आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 1/2 पार्ट म्हणजे किती डॉट्स हे आपल्याला काढायचे आहेत. 1/2 म्हणजे 2पैकी एक म्हणजे हे 20चे 2 भाग करायचे आहेत समान. मग 20चे 2 समान भाग केल्यानंतर पहिल्या भागामध्ये 10 आणि दुसऱ्या भागामध्ये 10 डॉट्स असणार आहेत. आणि 1/2 ऑफ 20 2पैकी एक भाग म्हणजे एका भागामध्ये 10 डॉट्स आले. हेच आपण असं लिहायचं आहे 1/2 ऑफ 20 इज इक्वल टू 10. म्हणजे हे 10 आपण आन्सर कसं काढलं, तर 20ला आपण 2नं डिवाइड केलं. 20 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 10 हे आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळतं. म्हणजे हा जो आपल्याला इथं नंबर दिलेला असतो 20, त्या 20ला आपण काय करायचं आहे, 2नं डिवाइड करायचं आहे. 20 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 10. तर बघा 3/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स. आता आपल्याला 3/4 काढायचं आहे. एवढा पार्ट 20 डॉट्सचा 3/4 पार्ट्स किती असेल, त्यामध्ये त्या पार्टमध्ये किती डॉट्स असतील हे आपल्याला काढायचं आहे. आता इथं आपल्याला डिनॉमिनेटर दिलेलं आहे 4 म्हणजे 20चे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. 1 2 3 आणि 4 हे 4 समान भाग 20चे आपण केलेले आहेत. मग त्यातला 1/4 पार्ट जो आहे तो आपण कसा काढतो, तर 20ला आपण काय करतो 4नं डिवाइड करतो. म्हणजे याला 4नं आपण डिवाइड करतो. 20 डिवायडेड बाय 4 किती येणार आहे, 4 5 20 5 आलं. म्हणजे एक पार्ट म्हणजे 5. मग 3 पार्ट म्हणजे किती झाले, म्हणजे ह्या 3 पार्टमध्ये टोटल किती झाले, तर या 5ला जर आपण 3नं मल्टिप्लाय केलं तर 5 3 जा 15 डॉट्स येतील. म्हणजे 3/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 इज इक्वल टू 15. आता इथं आपल्याला दिलेलं आहे बघा 3/4 इज इक्वल टू 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4. 3/4 ऑफ अ 20 इज 3 1/4 पार्ट्स ऑफ 20 दॅट इज 15 डॉट्स. म्हणजे आपण कसं काढलेलं आहे 3/4 ऑफ अ कलेक्शन. मग सुरुवातीला 20 डिवायडेड बाय 4 केलेलं आहे. 20 भागिले 4 5 20 5 आपल्याला ॲन्सर मिळालेला आहे. आणि वरती न्यूमरेटरला आहे 3 म्हणजे ॲन्सरला आपण 3नं गुणायचं आहे. म्हणजे 3/4 पार्ट्स आहेत. म्हणजे हे आपल्याला एका पार्ट्समध्ये असणारे डॉट्स मिळाले. मग आपल्याला 3/4 म्हणजे 3 पार्टमध्ये असणारे डॉट्स काढायचे. त्यामुळे 5ला आपण काय केलेलं आहे 3नं मल्टिप्लाय केलेलं आहे. 5 3 जा 15. म्हणजेच काय आलं आपलं आन्सर 3/4 ऑफ अ कलेक्शन ऑफ 20 डॉट्स इज इक्वल टू 15 डॉट्स. तर आपण केलेलं आहे 20 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 5 आणि 5 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 15. Here
Meena has 5 rupees. Tina has twice as many rupees. That is, Tina has 5 into 2 is equal to 10 rupees. म्हणजे बघा, मीनाकडं 5 रुपये आहेत आणि टीनाकडं त्याचे ट्वाईस म्हणजे दुप्पट, थ्राईस म्हणजे तिप्पट. लक्षात, त्याची ट्वाईस म्हणजे त्याची दुप्पट करत असताना आपल्याला 2 गुणायचं आहे, तिप्पट करत असताना 3 गुणायचं असतं. तर इथं ट्वाईस दिलेलं आहे, त्यामुळं 5ला आपण 2 मल्टिप्लाय केलं. 5 2 जा 10, म्हणजे टीनाकडं किती आहेत, 10 रुपीज आहेत आणि मीनाकडं 5 रुपीज आहेत. मीना हॅज हाफ ॲज मेनी रुपीज ॲज टीना, म्हणजे मीनाकडं टीनाच्या निम्पट, हाफ म्हणजे 1/2, 1/2 ऑफ 10, म्हणजे काय आलं, 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5 रुपीज. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. रामू हॅज टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 20 किलोमीटर. बघा, रामूला 20 किलोमीटर हे डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. ही हॅज ट्रॅव्हल्ड 4/5 ऑफ अ डिस्टन्स बाय कार. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल बाय कार. मग 20 किलोमीटरपैकी त्याने 4/5 पार्ट, त्या 20 किलोमीटरचा 4/5 पार्ट जे डिस्टन्स आहे ते कारनं ट्रॅव्हल केलेलं आहे. तर त्यानं कारनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती किलोमीटर आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपल्याला इथं 4/5 ऑफ 20 हे आपल्याला काढायचं आहे. मग आता आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं की 4/5 ऑफ 20 म्हणजे सुरुवातीला 20ला आपण काय करणार आहोत, 5नं डिवाईड करणार आहोत. म्हणजे 4/5 ऑफ 20 किलोमीटर इज 20 into 4/5. So we take 1/5 of 20 4 times. 1/5 of 20 is equal to 4. म्हणजे 20ला आपण 5 भागलं, 5 चोक 20, म्हणजे 1/5 of 20 is equal to 4. आता हे 4/5 आहे, म्हणजे 4 times 4 is 4 multiplied by 4, 4 4 जा 16. It means that 20 into 4/5 is equal to 16. Hence Ramu traveled a distance of 16 kilometers by car. हे आपल्याला सांगता येईल. हे आपण तोंडी जर आपल्याला करायचं झालं, 4/5 ऑफ 20 हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे इंटू 20 करायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं, 20ला 5नं भागून घ्यायचं. 20 भागिले 5 किती आलं, 5 चोक 20 4 आलं. आणि मग आलेल्या उत्तराला ह्या न्यूमरेटरनं काय करायचं, गुणायचं. म्हणजे 4 गुणिले 4, 4 चोक 16. अशा पद्धतीने उत्तर काढायचं. म्हणजे रामू ट्रॅव्हल्ड अ डिस्टन्स ऑफ 16 किलोमीटर्स बाय कार. स्टुडंट्स, नाऊ वी हॅव टू सॉल्व प्रॉब्लेम सेट नंबर 23. Thank you.